आला पाहिजे, आता सरकारचा हुकूम आला, आता जायला पाहिजे. चला. ओ नो दारुडे, हो आमचं कुटुंब सरकार दारुडे. आठवलं म्हणून सांगतो, टू पी ऑर नॉट टू पी, दॅट इज अ क्वेश्चन. प्यावी की पिऊ नये, हाच एक जटिल सवाल आहे. जगण्याच्या मंथनामध्ये माणसाच्या हाती आलेलं एक अद्भुत रसायन, रंग, रूप, रस, स्वाद आणि गंध अशा पंचेंद्रियांना उत्तेजना देणारं, देहाच्या आत बसलेल्या प्राणाला एक उन्मनीय अवस्था प्रदान करणार. डू यू नो उन्मनी? उन्मनी is a state of mind. It is quite difficult to explain. It is intangible, restless, अस्वस्थ, तळमळणारं, जीवाला शांतपणे फुंकर घालणार. बरं का, आमचे अण्णा त्यांना बाईबरोबर वाचनाचा छंद, रात्रात वाचायची. एकदा वाचनात आलं, दारूमुळं अमुक होतं, दारूमुळं तमुक होतं. दुसऱ्याच दिवशी अण्णांनी वाचनच सोडून दिलं. वा 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 वा, अशी दारू, सोमरस, मदिरा, वारुणी, सुरा, शांभवी अशी कितीतरी नावं तिची. चेटकिनीच्या जादूसारखी भलतीच भारी कामं तिची. गोटागणी जड देहाला गोटागणीस पिसासारखं हलकं करते. मनावरचं धाट दुखं चुटकीसरशी पुसून टाकते. चुटकीसरशी पुसून टाकते. पोटातून पोटात उतरताना दाबता येईल असा उमाळा नाही. काय दीक्षित, काय कळलं? दीक्षित, पोटात एक आणि पोटात एक असं चुकार चाळा नाही. हां, सैतानाने आपली सगळी गुपितं याच्यात दडवली. काय एक नवऱ्याची काळीज सिंहासारखी घडवली. काय दीक्षित साहेब, उद्या दारू पिऊन बायकोच्या समोर असा सिंहासारखा आवाज नाही करायचा. बरं का, आमच्या अण्णांना कुणीतरी विचारलं, दारूमुळं खरंच प्रश्न सुटतात का? अण्णा नाही म्हणाले, पण बाळगाव तुझ्यामुळे तरी कुठे सुचतात. असं आहे. प्या हो, मी आहे प्या. शपथ आहे तुम्हाला, नाही जर पिलं मी धरणात उडीत आहे. प्या हो प्या.